दरम्यान अंजली दमानिया यांच्या आरोपांची चौकशी करा अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत। काय पहिली प्रतिक्रिया आहे, कारण की या सगळ्यामध्ये जे आरोप करतात म्हणजे सुरेश धस असतील, अंजली दमानिया असतील, ते धनंजय मुंडेंवरच आरोप करतात आणि कुठेतरी आपल्या बंधूंची जी हत्या झालेली आहे त्यानंतर हे सगळं समोर आलं। काय प्रतिक्रिया आहे? आमच्या कुटुंबियाची प्रतिक्रिया नेहमी हीच असणार आहे, माझी वैयक्तिक तीच असणार आहे की आमच्या भावाचे जे हत्यारे आहेत, यांना जे कोणी पाठबळ देणारे आहेत, ज्यांचे हे कार्यकर्ते आहेत, या गुन्हेगारांना, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। आजचा जो विषय आला समोर, अंजलीताईनं मांडलेला, लोकप्रतिनिधी सुरेश अण्णा धस यांनी मांडलेला किंवा विविध स्तरातील सगळे लोकप्रतिनिधी असतील, ते न्यायाच्या भूमिकेत न्याय कसा भेटेल, यावर कसं दडपण नाही येणार ह्या तपास यंत्रणेवर, याची जी भूमिका मांडते, तर एक वेळेस त्याचा तपास करून निर्णय घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? राजीनामा दिला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे, कारण की कुठलीही जर चौकशी होती असेल आणि तर मंत्री जर असतील तर त्याचा हस्तक्षेप होतो, असं तुम्हाला सगळ्याच प्रकरणात वाटतं का? म्हणजे संतोष देशमुख यांच्या प्रकरणात असेल किंवा दमानिया आणि सुरेश धसाने केलेल्या आरोपात देखील वाटतं का? सुरेश अण्णा आणि दमानियाताई हे जे बोलत आहेत ते त्यांच्या एवढी आम्हाला कुठलीच माहिती नाही, कारण आम्ही न्याय मागतोय, न्यायाच्या भूमिकेत आम्ही आहोत। तर त्यांनी केलेले वक्तव्य आहेत, त्यांनी दिलेले पुरावे आहेत, याची चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे। नाही, पण ते मंत्रिपदाचा राजीनामा त्यांनी मागतायत, मग त्याचं त्यांनी दखल घेतली पाहिजे ना। आम्ही न्याय मागतोय, त्यांनी मंत्रिपदाची अडचण येते असं येत असेल तर ते दिसणारच आहे ना, समोर आल्यावर दिसणारच आहे, किंवा त्यांना दिसत असेल म्हणून ते मागतायत, तर चौकशी झाली पाहिजे। पुढची भूमिका काय आहे तुमची या सगळ्या प्रकारात? आम्ही न्याय मागतोय, आम्हाला न्याय पाहिजे। ठीक आहे। हे होते धनंजय देशमुख आणि त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की अंजली दमानिया हे जे आरोप करतायत किंवा सुरेश धस आरोप करतायत, यांच्या आरोपांची सखोल चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी ते देखील करत आहेत। कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, मसाजो, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।